आम्ही देवाच्या दर्शनाला जात होतो आणि जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये एक ऊसवाला दिसला. त्या ऊसवाल्याच्या गाडीवर आम्ही जेव्हा रस पिण्यासाठी थांबलो होतो तेव्हा आम्हाला तिथे रस काढण्याची एक नवीनच मशीन बघायला मिळाली. मी पहिल्यांदाच ती मशीन बघितली होती. त्या मशीनमध्ये ऊस टाकल्यानंतर त्या ऊसाचा पूर्ण चोथा होऊनच बाहेर निघतो आणि या एका बाजूला त्या मशिनीला असा नळ लावलेला आहे. त्या नळामधून ऊसाचा रस बाहेर निघतो आणि एका बाजूला ऊसाचा पूर्ण चोथा करून तो कचरा बाहेर काढला जातो. ऊसाचा रस काढण्यासाठी मशीन जी होती ती आम्ही सर्वांनी पहिल्यांदाच बघितलेली होती. मशीन खरंच खूपच छान आहे. ऊसाचा रस काढण्यासाठीही आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, नवीन नवीन मशिनी आलेल्या आहेत आणि ही मशीन तर खरंच खूपच छान होती. ऊसाचा रस आता काढून झालेला आहे. त्यानंतर त्या दादांनी 4 ग्लास घेतले आणि मग आम्हाला सर्वांना ऊसाचा रस गाळून त्यांनी सर्वांना प्यायला दिला. ऊसाचा रस खरंच खूपच छान होता आणि खूप टेस्टीही होता. त्यामुळे आम्हाला सर्वांना त्यावेळेस एकच वाक्य आठवलं आणि ते म्हणजे रस प्यायला ये व माय. हा, रस प्यायला ये व माय. काय बोला? रस प्यायला ये ओ माय, रस प्यायला. रस प्यायला ये व माय. रस प्यायला ये ना माय माय. रस प्यायला ये म्हणलं माय मी. रस प्यायला ये.